कंपनीचे जॉब मिळाले नाही असं नाही, त्यांना हवे तेवढे. ते 5 डॉक्टरेट झालेत आता, आलं लक्षात. आणि आम्हीच्या आता व्यवसाय प्रशिक्षणामध्ये पण आम्ही कुठलेही जे कोर्स घेतो ते सगळ्या कोर्सचं इत्यंतभूत सिलेबस प्रॅक्टिकल सकट सरांना येतं, जे कधीच ते नाही. पण उद्या तुम्ही जेवणाचं जर गुलाबजाम बनवायचा असेल तर त्याच्यात काय बारकावे आहेत ते सर सांगू शकतात. आपण घरात सोलकढी सहज बनवतो, पण सोलकढीचे टेस्टसाठी जे बारकावे आहेत ते तुम्हाला सर सहज सांगतील. किंवा आपण पॅकेजिंग करतो एखाद्या वस्तूचं, तर तुम्हाला आमचं वारली पेंटिंगचं पॅकेजिंग माहिती आहे, तर त्याच्यासाठी जे कल्पना वापरणं आणि मी बोलणं किंवा ते करून घेणं आणि ते चांगलं पण इम्प्रूव्ह करणं, त्याचे पण बारीक बारकावे सरांना माहिती आहे. आणि हे बारकावे स्वतः समाजसेवा करायची ह्या भावनेने त्यांनी प्रत्येक बारकावे घेतलेले आहे. मला काय मिळेल ह्या भावनेने तुम्ही जर BSW करत असाल किंवा MSW, तर तुमचं शिक्षण आज सुद्धा सोडून तुम्ही दुसरं काहीतरी करायला लागेल. मला काय मिळेल हा विचार करायचा असेल तर तुम्ही बिगारी कामगार व्हा. कारण बिगारी कामगार म्हणजे तो म्हणतो मला आज 700 रुपये रोज पाहिजे आणि मी माझं तुम्ही म्हणाल वाळू उचलत तेवढी उचलेल, तिथे ठेवेल, मला ही थापी मारायची तेवढी मारेल, ते गवत काढायचं मी काढेल. कारण त्याला पहिले मोबदल्याची तो फिक्सिंग करतो आणि मग तो काम करतो. तर BSW होताना म्हणजे बॅचलर ऑफ सोशल वर्क करताना आपल्या मनामध्ये ही जर भावना तुम्ही रुजवू शकलात की मी समाजाला काय देऊ शकेन, तरच तुम्ही यशस्वी व्हाल. आमच्यातला एक उपाध्यक्ष आहेत बेलेकर मॅडम, की ज्या आज आमच्या इथे पहिल्या प्रशिक्षणार्थी होत्या त्या आज उपाध्यक्ष झाल्या. आज जवळजवळ 4,500 लेडीज त्यांच्या हाताखाली वेगवेगळ्या प्रकारची कामं करतायत. म्हणजे कपडे ते म्हणजे डिझायनर ब्लाउज शिवणे किंवा एखाद्या प्रकारचे खाण्याचे ड्राय पदार्थ बनवणे किंवा एखाद्या ठिकाणी आपण व्हेजिटेबल ड्रायर आम्ही शिकवतो त्याचे कामाला वेगळ्या लेडीज आहेत. अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये त्यांच्या हाताखालनं आता काम होऊन ते आता